हे शासन लुटारू आहे. देवेंद्र फडणवीस साहेबांनी याची दखल घ्यावी. देवेंद्र फडणवीस साहेबांनी याची दखल घ्यावी आणि योग्य ती कारवाई करण्यात यावी ह्या लोकांवर. मनोहर भारतीचा असा ठाम आरोप आहे. इथं गाडीवर जर असतं नाव तर आम्ही पैसे दिल्या त्याला तळ्यात झालो असतो. तुम्हाला पब्लिकला वाटतंय काही लुटारू काही तर नाव आहे का? काही नाही, कुठे नाव तर नाहीये त्यांचं, पण नाव किंमत मेन्शन केली असती. विक्री करायचं किंमत आहे. हे पैसे पाहायला 700 रुपये याच्यावर 678 किंमत आहे. पुस्तकावर किंमत असू द्या आणि तिथे आपल्याला 110 रुपये किंमत, पण इथं गाडीवर लिहायला पाहिजे होतं ना. याच्यावर 678 रुपये किंमत आहे. आपल्या तिथे 110 रुपये चार्जेस करत आहेत. जर याच्यावर जर हे जर सरकारचं जर धोरण असेल तर आम्ही, आणि जर ते रिसर्च पावती किंवा बिल वगैरे देत असेल तर आम्ही 110 रुपये पे करू. पण गाडीवर लिहायला पाहिजे होतं. कुठेही नमूद केलेलं नाहीये की हे असं लिहिलेलं आहे की एवढ्या किमतीत दिलेलं आहे. हो, आता एवढी लाईन लागणार. त्याने आता लोक बाहेर उभे करून विक्रीसाठी द्यायला पाहिजे. हो, गाडीवर जर असते 110 रुपयात आम्ही दिले असते, पण गाडीवर लिहिलं नाही. यांच्या पॅनला काय वाटतं की सर्वांना पुस्तकं उपलब्ध व्हावे. या ठिकाणी फक्त संविधानाची वाटप केली जात आहे. बाकीची पण बुक्का भरलेली आहेत. आम्ही आवाज उठवला म्हणून संविधानाचं वाटतंय, ते पण 2 तासानंतर. नाही, बाकीचे पण पुस्तक आहेत तरी देत नाही ते. बाकीची पुस्तकं असून गाडीच भरलेली आहेत. आम्हाला इथे आवाज उठवल्यानंतर आम्हाला पुस्तकं आता संविधान फक्त एक दिलं जात आहे. बाकी सगळी गाडीमध्ये भरली आहेत. पाहिजे तर तुम्ही गाडीचा व्हिडिओ घ्या. किंमत घेतली पाहिजे आम्हाला, बाकीची पण पुस्तकं पाहिजे होती. आता हे लोक नाटक करतायत. 110 रुपये 110 रुपये संविधान. हॅलो, मी काय बोलतो की ह्या पुस्तकाची किंमत की 110 रुपये घेतली काय, आणि हे पुस्तक द्यायला पब्लिकला, आपल्या समाजाला, की ह्या लग्न आवाज उठवायला लागला. इथं 3 वेळा 2-3 तास आम्हाला उभा राहावं लागलं. 3 लाईनी लावा लागल्या तरी पण हे लोक द्यायला मागत नव्हते. हे गव्हर्नमेंटचं, सरकारचं काम आहे काय? तर आता समजा की आता ह्याच्यावर किंमत लिहिली नाही का, फोन नंबर लिहिला नाही. हे जनतेसाठी करताय ना. महाराष्ट्र शासनाची गाडी, शासनाची गाडी आहे. या गाडीचा नंबर, गाडी नंबर काय? गाडी नंबर MS 12 737. मी हे लोकांनी असं का करायचं आणि बंद करून गाडीमध्ये मटेरियल सर्व भरून पब्लिकला द्यायचे अगोदर चालले. जय भीम. मग 2 तासापूर्वी 110 रुपयामध्ये जवळपास 3 पुस्तक दिले जात होते आणि आता त्यांनी जवळपास सर्व गाडी भरून टाकली. म्हणजे होते नव्हते तेवढे पुस्तक गाडीमध्ये भरले आणि गाडी निघू लागत होते. भीम अनुयायांचा आक्रोश पाहून सर्वांनी त्यांना विनंती केली, भडकवण्याचा प्रयत्न करत आहेत. आणि आत्ताही भारताचे संविधान केवळ एक पुस्तक 110 रुपयात, मगाशी 2 तासापूर्वी 110 रुपयामध्ये 3 पुस्तक दिले जात होते. आताही बाकीचे सर्व पुस्तक उपलब्ध असताना फक्त भारताचे संविधान एवढे एकमेव पुस्तक
भीमानुयायांच्या दबावापोटी दिलं जातं आहे, तरी शासनाने असा भेदभाव न करता पुस्तक पाठीमागे जर 6 महिन्यापूर्वी पाहिलं तर आपण बरेचसे पुस्तक बार्टीने जाळून टाकलेले होते. म्हणजे लोकांना पैसे देऊन विकत घ्यायचे आहेत पुस्तक, आपलं मस्तक सुधारायचं आहे. पण यांना पुस्तक फक्त छपाई करून आवृत्त्याचे जास्तीत जास्त आवृत्त्या दाखवून एकीकडे भीमानुयायांच्या हाती देखील पडू द्यायचे नाहीत, असा यांचा हे दिसून येतो, डाव दिसून येतो. तरी शासनाने यावर वेळेचा विचार करून भीमानुयायांना पुस्तकांचं तात्काळ वाटप करावं ही विनंती. नाव सांगा, कुठून आला सांगा. मी सुधाकर हातागळे, अंबाजोगाई, जिल्हा बीड, न्यायालयीन कर्मचारी आहे. द्या घोषणा द्या, घोषणा द्या. आमची मागणी एकच आहे, महाराष्ट्र शासनाची गाडी म्हणजे माझी गाडी, महाराष्ट्र शासन म्हणजे आमचे शासन आहे. हा, मग शासनानं असं कुठलाही भेदभाव करता कामा नये. आमचं शासन आहे, आमचं. घोषणा द्या. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. मेरा नाम मेरा नाम सिंपल वानखेड़े है. मैं अभी यहाँ पे दादर में आई तो मैंने देखा कि यहाँ पे पुस्तक जो है वो 150 रुपये में 3 दिया जा रहा था, बट उन्होंने 10 बजे से पहले ही बंद करके रख दिया था, जो कि उनको ये नहीं करना चाहिए क्योंकि पब्लिक इतनी दूर दूर से आती है और गवर्नमेंट अगर कोई भी सुविधा चालू कर रही है तो उसका मतलब लाभ उठाना सबका काम है, और जो भी यहाँ पे आ रहे हैं उनको वो चीज़ें, वो सुविधाएं मिलनी चाहिए. बट ये सुविधा ये पहले ही बंद करके रख दिए, और अभी भी अगर वो पुस्तक दे रहे हैं तो पहले 150 में 3 दे रहे थे और अभी वो 110 में 1 पुस्तक दे रहे हैं. पण शासनाचा दाब लेणार